आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री आहोत. त्याचं विसर त्यांना पडलेलं. अमित शहा स्वतःला ते शिवसेनेचे काय म्हणतात ते प्रमुख नेते वगैरे मानतात, पण ती शिवसेना नसून त्यांची शहासेना आणि त्याच्यामुळे त्या शहासेनेच्या संहितेत जागून त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्यासमोर त्यांनी अशा प्रकारची लाचारी पद्धती असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नक्की त्या भूमिकेवर काय मत आहे. बघा, गुजरात हा देशातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सांगितलं महाराष्ट्रात आम्ही जय महाराष्ट्र म्हणू, पण पंजाबला गेलो तर मी जय पंजाब म्हणेन त्या राज्यात. गुजरातला गेलो मी तर जय गुजरात म्हणतो. पण हे महाराष्ट्राचे पहिले मंत्री, उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या पुण्यनगरीमध्ये जय गुजरातचा नारा दिला. आम्ही जे म्हणतो की महाराष्ट्र गुजरातला विकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच्यावरती या सगळ्यांच्या सही शिक्के आहेत. या स्पष्ट झालं, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. गुजरातविषयी आमच्या मनामध्ये कोणतंही द्वेष भावना किंवा चुकीचे विचार नाही आहे. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे आपल्या मालकाच्या समोर, शहांच्या समोर जय गुजरात म्हणणं म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे याचा तुम्ही त्यांना डुप्लिकेट शिवसेना म्हणताय जय गुजरात म्हटल्यानंतर. ते डुप्लिकेटच आहेत. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ना, म्हणून ते डुप्लिकेट नाही तर त्यांना आम्ही शहासेना असं म्हणतो. ही शहासेना आहे आणि आपण शहासेनेचे सरदार आहोत. अमित शहानी नेमलेले त्याच त्याने पुण्यनगरीमध्ये जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, मराठी महाराष्ट्राची संस्कृती इतकी आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे दाखवून द्या. नाही, पण राऊसाहेब मराठी अमराठी असेवरून जेव्हा वाद निर्माण झाला आहे, उपमुख्यमंत्र्यांचं तर विधान आहे, पण आणखी एक व्यावसायिक आहेत सुशील केडिया, ज्यांनी म्हटलं आहे की मी मराठी शिकणार नाही, तुम्हाला जे हवं ते करा. 30 वर्ष झालं मी मुंबईत राहतो तरी मी मराठी शिकणार नाही. म्हणजे माध्यमांना पण बळजबरी होत असेल, ज्या पद्धतीने अमराठी भाषिकांना मारलं जातं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे मी ही माझी टोकाची भूमिका मांडणार. त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावर त्याचा आलेलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं. आणि महाराष्ट्रात पाहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली. नाही रावसाहेब, आणखी एक विषय आहे रावसाहेब, हेच आहे की उद्या विजयोत्सव होतो आहे, 2 भाऊ एकत्र येणार आहेत, त्या पूर्वसंध्येला असा वाद पुन्हा एकदा उफाळून येतो. तुम्हाला काय वाटतं की काय हे नियोजनबद्ध सुरू आहे की हे असं माहीत नाही. त्यांच्या पोटात तर उठावर आलं एकनाथ शिंदे. त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना, त्यांच्या पक्षाची स्थापना ही सुरतला झाली. त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला. त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटाची आहे सगळ्यांच्या ते बाहेर येते. नवीन काय